नमस्कार. मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली पत्रकार परिषद. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद त्यांनी साधला. अनेक विषयांना त्यांनी वाट मोकळी करून दिली. काय आहे पत्रकार परिषद, पाहूयात काय म्हणाले मंत्री संजय शिरसाट. तुम्ही आज सकाळी 10 वाजता युती संदर्भात घोषणा करणार होता. अखेर काय ठरलं आहे आणि युतीबाबतची तुमची भूमिका काय आहे? संभाजीनगर महानगरपालिकेत शिवसेना भाजपची युती व्हावी असा प्रयत्न मुख्यमंत्री साहेबांनी केला, उपमुख्यमंत्री साहेबांनी केला. आम्ही स्थानिक पातळीवर त्यासाठी वारंवार त्यांच्याशी बैठका घेण्याचा प्रयत्न केला. स्थानिक भाजप कार्यकर्ते पहिल्यापासूनच एक वेगळ्या भूमिकेत मला पाहायला मिळाले होते. शंका त्याच वेळेला आली होती, परंतु नेत्यांचा आग्रह आहे, नेत्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला युतीत लढायचंय आणि संभाजीनगर शहर हे सेन्सिटिव्ह शहर आहे. इथं थोडीही चूक फार महागात पडेल हे याची कल्पना असल्यामुळे मी दरवेळेला त्यांना फोन करून, स्थानिक नेत्याला फोन करून की आपण बैठक घेतली पाहिजे असा आग्रह त्यांच्याकडे धरला. युतीच्या जवळपास 9-10 बैठका झाल्या. यामध्ये एक बैठक तर बावनकुळे साहेबांबरोबर सुद्धा झाली. शेवटची बैठक नाही म्हणता येणार, परंतु संपर्कामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब होते, एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांच्याशी सुद्धा संवाद झाला. जागा वाटपाचं ठरलं आणि आता युती झाली या संभ्रमामध्ये मी पण होतो की आता युती झाली, आता काही वाद होणार नाही. परंतु सकाळी जेव्हा त्यांनी प्रस्ताव द्यायचा होता जागेचा, मुद्दामून त्यात मेक मारायचा प्रयत्न केला जेणेकरून शिवसैनिकांमध्ये बैचेनी होईल, शिवसेनेच्या जागा सोडल्या गेल्या असं चित्र तयार होईल. आणि तसा प्रस्ताव त्यांनी माझ्याकडे काल दुपारी 4:30 वाजता आणला. जे रात्री ठरलंय त्याच्यामध्ये चेंजेस कशाला? नाही, आमचे कार्यकर्ते नाराज होतील हे अशी त्यांची जी काही भूमिका होती. याचाच अर्थ होता एकीकडे त्यांच्या उमेदवाराला फॉर्म भरायला सांगणे आणि दुसरीकडे युतीच्या चर्चा चालू आहेत असं दाखवणं. कालचा प्रस्ताव तर त्यात हो हो चुकी झाल्यात असं सांगून सुद्धा आतापर्यंत या घडीला, या क्षणाला सुद्धा त्यांनी कोणताही प्रस्ताव त्या चुकीच्या दुरुस्त्या केल्या नाही आणि नवीन जो प्रस्ताव तो दिलाही नाही. म्हणून आम्ही जे काही आग्रही होतो त्या भूमिकेला त्याने तडा दिलाय. स्वतःची ताकद आमची वाढली, आम्ही काही करू शकतो. हा जो त्यांच्या मनामध्ये जो काही संभ्रम म्हणजे अहंकार आहे, त्या अहंकाराचा अंत आज शिवसेना भाजपची युती तोडण्यामध्ये झालेली आहे. आम्हाला वाईट वाटतं या गोष्टीचं. युती असावी असा आमचा आग्रह होता, पण तरी काही लोकांनी, स्थानिक नेत्यांनी त्यांच्या आग्रहास्तव, त्यांच्या असलेल्या इतर काय बाबी असतील मला माहित नाही, परंतु जाणून बुजून हेतू पुरस्कार आपल्याला युती तोडायची असा त्यांच्या मनामधला असलेला डाव साधत त्यांनी अखेरला
आमच्या बरोबर युती तोडलेली आहे. प्रस्ताव तुम्हाला सुधारित आलेलाच नाही, त्यामुळे आता विषयच नाही. बोलचाल बंद आहे ना सगळं. बोलचाल सगळं बंद आहे. कालपासून त्यांचं काय ना फोन आहे ना ते आले ना ते बोलतात ना त्यांच्याकडून कोणताही थांबा वाटपा असाही कुठलाही संदेश नाही. आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला जाहीरपणे सांगितले की तुम्ही तुमचे फॉर्म भरा. मग आता आमच्याही कार्यकर्त्याला तर आम्ही सुद्धा फॉर्म भरायला सांगितले. आता ते फॉर्म भरतील. लवकरच आम्ही त्यांना एबी फॉर्म सुद्धा वितरित करू. परंतु झालं ते चुकीचं आणि भाजपच्या हट्टापायी झालं एवढं मात्र निश्चित आहे. नाही, कुठल्या मुद्द्यावर हे सगळं बिनसलं का केवळ अहंकार? त्यांचा हा अंक दुसरं काहीच नाही. जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर ज्या जागा वाटप झाल्या होत्या त्या जागेवर सुद्धा सकाळी त्यांनी तिढा निर्माण करणं याचा अर्थ असा होतो की त्यांना जाणून बुजून युतीमध्ये कुठंतरी ती तुटलीच कशी पाहिजे या पद्धतीने त्याने केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला खेळवण्याचा प्रयत्न केला पुढे निश्चित खेळवलं गेलं. निश्चित या स्थानिक नेत्यांनी खेळवायचा प्रयत्न केला. अंधारात ठेवून आपण आपला हेतू साध्य करायचा. आपल्या मुलाखती चालू ठेवायच्या. आपल्या उमेदवाराला सांगून ठेवायचं आणि आम्हाला गाफील ठेवून मग ऐन वेळेला आमची धावपळ होईल या पद्धतीचा प्रयत्न त्याने निश्चित केलेला आहे. पण तुमची तयारी तशी केली होती का नाहीच केली होती? तुम्ही त्यांच्याच विश्वासावर भरोशावर बसले होते? हे बघा, आम्ही थोडा विश्वास ठेवणारे लोक आहोत. एखाद्याला शब्द दिला ना ते पाळणारे लोक आहोत. आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे. एकनाथ शिंदे साहेब जेव्हा बोलतात तर त्या टायमाला त्या शब्दाला एक किंमत असते आणि त्याच पद्धतीचा आम्ही इथं बर्ताव केला. आम्ही त्यांचं त्या पद्धतीने वागत गेलो. आता मुळामध्ये जेवढ्या फॉर्म भरायचे त्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आम्हाला ती अडचण येण्याची शक्यता नाकारता येते. तुम्ही म्हणतात की आम्ही विश्वास ठेवणार आहे, मग भाजप विश्वास ठेवण्याचा नाहीये. आता त्यांनी काय विश्वासघात केला म्हणा की त्यांना त्यांची पॉलिसी अशी होती हे मला सांगता येणार नाही. परंतु त्यांच्याकडूनच युती तुटली गेली एवढं मात्र निश्चित आहे. असं आहे की तुम्ही कुणी युती तोडली? भाजपच्या कोणत्या नेत्यांनी तोडली का सगळ्यांनीच तोडली? कोण कोण हे जबाबदार? सगळं जॉईंट असतं. तो कोण कोण जबाबदार? कोणी काय बोलायचं कोणी काय बोलायचं हे सगळं ठरवतात ते. आणि ते मग एकाने एका वेळेला बोलायचं, दुसऱ्या वेळेला बोलायचं, तिसऱ्या वेळेला बोलायचं, असं करून मग आम्ही सगळं तरी एकत्र बसतो म्हणायचं. मग ते त्यांची बैठक कधी होत असते परंतु त्या बैठकीमध्ये आणखीन ठरलं नाही असं शेवटला वाक्य फेकायचं. हे सगळं विचित्र होतं, अत्यंत विचित्र होतं. युतीचे विलन कोण आहेत तुमच्या मते भाजपातले नेते? विलन काय? आता आम्ही इतरच्या स्थानिक नेत्यांच्याच दोषामुळे किंवा त्यांच्या अहंकारामुळे ही ती तुटली एवढं निश्चित आहे. पण मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली होती त्यात नेमकं काय ठरलं होतं आणि ते त्या इथल्या नेत्यांना मान्य का झालं? आता मुख्यमंत्री साहेबांतर्फे एक दूत आले होता. त्याच्याकडे जवळपास परवा रात्रीच 3:45 वाजेपर्यंत या सगळ्या बैठकांमध्ये आमचं बोलणं चालू होतं. मुख्यमंत्री साहेबांनी जे काय 1-2 जागाचा हट्ट त्यांचा आमचा होता त्याच्यामध्ये समाधानकारक तोडगाही काढला होता. परंतु सकाळी पुन्हा फक्त तुम्हाला ती मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला जो काही फॉर्म्युला होता त्याच्यावर फक्त तो कागदावर उतरून आमच्याकडे आणायचा होता. परंतु जाणून बुजून, मी मुद्दाम सांगतो, जाणून बुजून युती तुटेल कशी यामुळेच त्यांनी हा सगळा विलंब लावला. म्हणजे आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं ऐकलं नाही. मांडलं नाही ऐकलं. हे स्पष्ट होतंय. मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा होता सगळ्या. नाही मुख्यमंत्री साहेबांशी माझं स्वतः बोलणं झालं. एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री साहेब मुंबईच्या चर्चेमध्ये होते. ठाण्याची काही चर्चा तिकडे चालू होत्या. त्या दोन्ही नेते एका ठिकाणी असल्यानंतर दोन्ही नेत्यांनी माझ्याशी बोललो होते. आणि एवढं सर्व झाल्यानंतर यांच्याकडं का हे असं केलं हे आताही कळायला मार्ग नाही. तुम्ही महागात पडेल, एकत्र नाही आलं तर महागात पडेल असं मी बोलताना दरवेळेला सांगतोय कसं महागात पडेल? दरवेळेला सांगतोय युतीमध्ये लढा. आपल्यामध्ये असलेल्या जनतेचं जे काही भावना आहे ती समजून घ्या. त्यांना महायुतीला मतदान करायचंय परंतु तुम्ही त्यांच्या मताचा अनादर करत असाल तर ते महागातच पडणार. मग आता कोण कुठे जायचं, कुणाला मतदान करायचं या संभ्रमामध्ये तुम्ही आता मतदाराला आणण्याचा प्रयत्न करताय. परंतु मतदार जो आहे तो जागृत आहे, तो योग्य त्या ठिकाणीच मतदान करत. आता तुमचा हा भाजप बरोबर आहे तुमच्या विरोधात, तर आता तुम्ही भाजपची कशी लढत लढणार आणि किती जागांवर लढणार? हे बघा आता ही लढाई
या लढाईमध्ये जसा प्रतिस्पर्धी वार करेल त्याला त्याच पद्धतीचं उत्तर दिलं जाईल. शक्यतो एकमेकावर चिखलफेक होऊ नये ही आमची भूमिका असेल. परंतु जर आमच्यावर कोणी चिखलफेक करायचा प्रयत्न केला तर त्याच पद्धतीने त्याला उत्तर सुद्धा दिले जाईल. किती जागा लढवणार? आता आम्ही सर्वजण आमचे प्रमुख नेते बसलेले आहेत, माझे जे सगळे सहकारी आहेत, आम्ही सर्वजण आता एक एक सर्वांना बोलून त्याचा फॉर्म भरणे, त्यांना बी फॉर्म देणे याची प्रक्रिया आता एक अर्धा तासानंतर सुरू करतोय. तुमची अडचण झाली शेवटच्या दिवशी आता सगळं अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची पळापळ? हे बघ आता हे ठीक आहे, थोडी अडचण निश्चित झाली ना. विश्वासाला तडा दिला गेला ना. आमच्या ज्या पद्धतीने आम्ही वागलो त्याला अशा पद्धतीने उत्तर मिळेल असं अपेक्षित सुद्धा नव्हतं. आता मैत्रीपूर्ण लढत की थेट लढत? थेटच लढत ना, आता मैत्रीपूर्ण असल्या. भाजपचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय करू शकतात असं वाटतं तुम्हाला? भाजपच्या कार्यकर्ते कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय. हे आता तुम्हाला काय समजायचं त्याच्यातून काय अर्थ काढायचा हा तुमचा विषय. परंतु मी जे काय त्यांच्याशी संवाद साधला, मी जे काय बोललो ते मी तुम्हाला या माध्यमातून सांगितलेलं आहे. आता मी जे बोलतोय हे चॅनलच्या माध्यमातून बोलतोय, हे आता मुख्यमंत्री साहेब सुद्धा ऐकत असतील किंवा त्यांच्याकडे कोणतरी रिपोर्टही करेल. माझ्या बोलण्यामध्ये जर तथ्य नसेल तर कदाचित मला बोलतील ते. परंतु हे सर्व वस्तुस्थिती मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अतुल सावे आणि संजय केनेकर मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही. आता कोण त्याच्यातलं ऐकत नाही हे आता कसं सांगणार आपण? सगळेजण जर ठरून जर काही कार्यक्रम करत असतील तर त्याच्यासाठी आपण कुणाला दोषी ठरणार? भाजपचा आरोप साहेब तुमच्यात ताळमेळ नाही असं भाजपचा तुमच्यावरच आरोप आहे. त्याचं आता उत्तर आता निवडणुकीमध्ये प्रदीप देशपांडे आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. काय सांगा त्याच्यावर? नाही, कोणी काय राजीनामा देत नाही, काय नाही. आम्ही आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं नाराजी एवढीच होती की ज्यांच्या बरोबर आपण युती करतोय ते आपल्याला ज्या पद्धतीची वागणूक देत आहेत ते बरोबर नाहीये. ही चीड प्रत्येकाच्या मनामध्ये आली होती. काल तुम्ही पाहिलं माझ्या घरासमोर अनेक शिवसैनिक आले होते, त्यांची तीच भावना होती. आणि म्हणून आमच्यामध्ये असलेले जे काही सर्वांचं मत होतं, आता ते मत एवढ्या टोकाला गेलं होतं की ते फसवतायत आणि तुम्ही फसला जाताय. संभाजीनगर में आपकी युति टूट गई है. संभाजीनगर में हम महानगर पालिका के चुनाव क्षेत्र में युति में लड़ना चाहते थे. मैंने बार बार कोशिश की, बार बार सभी नेताओं के घर पे जाके बैठक ली. वो बड़े छोटे ये उनका जो विवाद था उसमें हम नहीं घुसे, मिलके लड़ते हैं ये हमारी भूमिका थी. करीबन 10 बैठक होने के बावजूद भी वो निर्णय नहीं ले पाए. आखिर मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने इसमें निर्णय लिया था, लेकिन तो भी दूसरे दिन ही ये सब लोग पलट गए. इनके दिल में युति करना नहीं था, ये आज हमें अभी पता लग रहा है. अब इसके वजह से शायद अब हम भाजपा अलग लड़ेगी, शिवसेना अलग लड़ेगी. सर, आपको लगता है कि स्थानिक जो नेता थे बीजेपी के उन्होंने दगाबाजी की है? ये स्थानिक नेताओं का ही काम है. स्थानिक नेताओं ने ही ये सब किया है. एक उनका नेता कुछ अलग बोलेगा, दूसरा नेता कुछ अलग बोलेगा, और युति का जो प्रस्ताव देना चाहिए वो आखिर तक नहीं देना, और दिया भी तो उसमें कुछ ना कुछ कमियां रखने की, जिसकी वजह से और बातें आगे बढ़ते रहे. टाइम किलिंग जिसको बोलते हैं वो करने की कोशिश भाजपा ने की, और उसके वजह से उनको ऐसा लग रहा था आइन वक्त पे हम शिवसेना को अड़चन में लाएंगे, लेकिन वैसा नहीं. हम हमारी तैयारी भी कर चुके हैं. सर, बताया जा रहा है कि मराठवाड़ा की जितने भी नगर निगम है वहां पर क्या इसी तरह की स्थिति है? सभी तरफ ऐसा किया गया. आप देखते होंगे कि हर जगह पे कुछ छोटे छोटे बातों की वजह से युति तोड़ी गई है, और मुझे लगता है कि अगर इसी तरीके से रहा तो इसका फटका जरूर उनको मिलेगा. राज्यात नाही, सगळीकडे असं आहे की फार्मर राबवला आहे. तुमच्यावरती खापर फोडलं जात आहे असं भाजपाचं मत आहे, आमच्यावर खापर फोडलं जात आहे. तुमच्या अंतर्गत राजकारणामुळे तुम्ही युती तोडताय असा भाजपचा आरोप आहे. भाजपला आता बोलायला लावू नका. या स्थानिक नेत्याला सांगतो, थोडा आवर घाला. तुम्ही काय केलंय आता आणखी मी स्पष्ट बोलणं योग्य नाही, म्हणून मी थोडा संयम राखतोय. कसे कुठं कट कारस्थान शिजले याची सुद्धा कल्पना आम्हाला आलेली आहे. परंतु निवडणुकीच्या तोंडावर
इतक्या टोकाची चिखलफेक करणं योग्य नाही म्हणून आम्ही शांत आहोत. पण राज्यात सगळीकडेच हा फॉर्म्युला दिसतोय हो. सगळीकडे नवी तेच मुंबई, आता पुणे, सगळीकडे पुण्यात ही आता या घडीला पुण्यात सुद्धा भाजप आणि शिवसेनेची युती दिसतेय. सगळीकडे तुमची ही अवस्था केली. आमची काही अवस्था केलेली नाही. आम्ही महायुती म्हणून इलेक्शन लढायच्या मनस्थितीत होतो. आता याचा अर्थ असा होत नाही की आम्ही कमजोर आहोत. आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने हे सगळ्या निवडणुका लढणार आहोत. याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होईल. भविष्यामध्ये काय होईल त्याचं आता आजच्या घडीला सांगता येणार नाही. परंतु निवडणुका हे आम्ही ताकदीने लढू. नाही पण भविष्यामध्ये या जो आता तुम्हाला फसवलं गेलंय किंवा तुम्हाला अंधारात ठेवलं गेलंय सगळीकडेच महाराष्ट्रात, याचा परिणाम भविष्यात राज्याच्या राजकारणावर होऊ शकतो का? याचा काय परिणाम होईल काय नाही होईल याच्याबद्दलचं आता भाष्य करणे योग्य नाहीये. या सगळ्या बाबी वरिष्ठांच्या कानावर सुद्धा आहेत, त्यांच्या माहितीत आहेत. ते याच्यावर लक्ष ठेवून आहेत. काय निर्णय जरी घ्यायचं जर ठरलं तरी ते वरिष्ठ नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील. त्यावर आज भाष्य करणं उचित होणार नाही. अजितदादा सोबत असल्यामुळे तुमची गरज नाही का भाजपाला? असं काही नाहीये. ते राजकारण वेगळं, महानगरपालिकेचं राजकारण वेगळं. ठीक आहे. चला. थँक्यू. घ्या ना.